नमस्कार, स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एकदम मस्त आणि कुरकुरीत साबुदाणा वडा कसा बनवायचा ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर हे साबुदाणे वडे वरून कुरकुरीत आणि मधून सॉफ्ट आणि एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने जर साबुदाणे जर वडे केलात, तर सारखं-सारखं अशाच पद्धतीने तुम्ही साबुदाणे वडे कराल. तर हे साबुदाणे वडे बनवत असताना तुमचं अजिबात हे वडे तेलकटही होणार नाहीत आणि या कुरकुरीत साबुदाणा वड्यासोबत एकदम चटपटीत चवीची चटणी केलेली आहे. तर चटणी पण एकदम चवीला भारी लागते आणि हे वडे तेलकट होऊ नयेत आणि तेलामध्ये हे वडे फुटू नयेत म्हणून काही टिप्ससहित हे व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण कुरकुरीत साबुदाणा वडा बनवण्यासाठी 1 वाटी इथे मध्यम आकाराचा साबुदाणा घेतलेला आहे. तर या साबुदाण्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि अलगद हाताने आपल्याला हा साबुदाणा छान धुवून घ्यायचा आहे. तर हे साबुदाणा धुवत असताना आपल्याला फार जास्त जोर काढायचा नाही. तर अलगद हातानेच आपल्याला हा साबुदाणा छान धुवून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपण इथे असं हे एका पाण्याने हे साबुदाणा धुवून घेतलेला आहे आणि त्यामधलं एक्स्ट्राचं पूर्णपणे पाणी काढून टाकलेलं आहे. तर साबुदाणा भिजवण्यासाठी आपल्याला दुसरं स्वच्छ पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला साबुदाणा बुडेल इतपतच पाणी घालून घ्यायचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी फार जास्त पाणी जर घातलात, तर साबुदाण्याचा लगदा होण्याची शक्यता असते. म्हणजे साबुदाणा पाण्यात बुडेल इतपतच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर साबुदाण्याच्या वर आपण एक अर्धा इंच पाणी घालून हा साबुदाणा एक 2 तासासाठी आपल्याला भिजू घालून ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही या ठिकाणी रात्रभर जर हे साबुदाणा भिजू घालून ठेवलात तरी पण चालेल. तर बघू शकता आपण इथे अशा पद्धतीने एक 2 तास हे साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. तर बघू शकता आपण साबुदाणा भिजू घातल्यानंतर अजिबात याचा लगदाही झालेला नाही. एकदम मोकळा सुटसुटीत आपल्या इथे मस्त हे साबुदाणा भिजून तयार झालेला आहे. तर लगेचच आपल्याला इथे उकडलेला बटाटा घ्यायचा आहे. तर उकडलेला बटाटा आपल्याला असं घ्यायचं आहे, की पाव किलो जर आपला साबुदाणा असेल, तर या ठिकाणी पाव किलो बटाटे घ्यायचे आहेत. तर साबुदाणा आणि बटाटे आपल्याला एकसारख्या प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत, म्हणजे आपले हे साबुदाणा वडे अजिबात बिघडणार नाहीत. जर तुम्ही या ठिकाणी थोडासा बटाटा जास्त जरी घातला, तर वड्यामध्ये तेल जास्त शोषून घेण्याची शक्यता असते आणि आपले वडे तेलकट होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला या ठिकाणी बटाटे आणि साबुदाण्याचं प्रमाण एकसारखं घ्यायचं आहे. तर हे शिजवून घेतलेले बटाटे आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला या ठिकाणी हा बटाटा खिसून घ्यायचा नसेल, तर तुम्ही हाताने स्मॅश करून पण हा बटाटा घेऊ शकता. तर आता आपल्याला या साबुदाणा वड्यासाठी एक झणझणीत वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे एक 4 ते 5 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि यामध्ये एक अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे. जर तुम्हाला उपवासाला जिरे चालत नसेल, तर तुम्ही फक्त हिरवी मिरचीच मिक्सरला वाटून घेऊ शकता. तर हे वाटण आपल्याला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने हे हिरवी मिरचीचं झणझणीत वाटण बनवून घेतलेलं आहे. तर हे बनवून घेतलेलं वाटण आपल्याला या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही हे वाटण खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलात तरी पण चालेल. तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. जर तुम्हाला उपवासाला मीठ चालत नसेल, तर तुम्ही या ठिकाणी शिंदून घालून घेतलात तरी पण चालेल. तर इथे आपण 1 वाटी साबुदाणा घेतला होता. त्यासाठी 1 वाटी इथे जाडसर शेंगदाणे भाजून त्याचं जाडसर कूट करून आपल्याला या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे. तर आपल्याला साबुदाणा वडे बनवण्यासाठी आपल्याला इतकेच जिन्नस लागतात. जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर जर खात असाल, तर या ठिकाणी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तुम्ही यामध्ये घालू शकता. आता याला आपण जोर लावून अशा पद्धतीने आपल्याला याचा छान गोळा बनवून घ्यायचा आहे. जर तुमचं हे प्रमाण एकदम व्यवस्थित किंवा बरोबर असेल, तर अशा पद्धतीचा हा गोळा बनवून तयार होतो. तर बघू शकता तुम्ही. तर इथे आपला हा परफेक्ट साबुदाणा वडे बनवण्यासाठी आपला ह्या पिठाचा गोळा बनवून तयार झालेला आहे. तर लगेच आपण इकडे गॅसवरती कढई ठेवली आहे आणि आपल्याला हे वडे तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. लगेचच आपण याचे वडे बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे एक छोटा गोळा घेऊन आपल्याला याचे वडे करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाणी लावण्याच्या ऐवजी या ठिकाणी तेल किंवा तूप लावून घेतलात तरी पण चालेल. तर बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही हाताच्या साहाय्याने मी इथे हे साबुदाण्याचे वडे बनवून घेतलेले आहे. तर तुम्हाला ज्या साईजमध्ये वडे करून घ्यायचे आहेत,
त्या साईजमध्ये लहान मोठा तुम्ही हा वडा करून घेऊ शकता. तर बघू शकता आपण हाताला पाणी लावून घेतल्यामुळे आपल्या या हाताला हे मिश्रण किंवा हे पीठ अजिबात चिटकून बसत नाही. तर अशा पद्धतीने एका हातामध्ये गोळा घेऊन नंतर दोन्ही हातांनी हा चपटा करून घ्यायचा आहे आणि मस्त आपल्या इथे हा साबुदाणा वडा बनून तयार झाला आहे. तर इथे बघू शकता आपला अजिबात हा वडा कुठं कडेने चिरलेला नाही. कारण आपण हे सगळं प्रमाण एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये घेतल्यामुळे आपला एकदम मस्त आपल्या इथे हा परफेक्ट वडे बनवून तयार झाले आहेत. तर तुम्ही याच मिश्रणाचे थालीपीठ करून घेऊ शकता. थोडंसं या पिठामध्ये तुम्ही पाणी घालून थोडंसं हे मिश्रण पातळ करून जर तुम्ही थालीपीठ केलात, तर याचे एकदम मस्त खुसखुशीत थालीपीठ बनवून तयार होतात. तर मी थालीपीठाची पण रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. नक्की जाऊन चेक करा. तर बघू शकता आपण या सर्वच पिठाचे अशा पद्धतीने हे वडे बनवून घेतलेले आहेत. तर महत्त्वाची एक टिप्स म्हणजे आपल्याला हे वडे तळत असताना आपल्याला एकदम कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि वडे तळत असताना तेल कडकडीत गरम असलं आणि आपण वडे घातलात, की अजिबात आपला एकही वडा तेलामध्ये फुटत नाही म्हणून आपल्याला एकदम तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. ही खूप एक महत्त्वाची टिप्स आहे, तुम्ही लक्षात ठेवा. तर इथे मी या पिठाचा एक छोटा तेलामध्ये एक गोळा घालून घेतलेला आहे. तर बघू शकता आपलं एकदम कडकडीत आपलं इथे हे तेल छान गरम झालेलं आहे. तर या कडकडीत तेलामध्ये आपल्याला एक-एक करून अशा पद्धतीने एक 2 ते 3 आपल्याला या तेलामध्ये हे वडे सोडून द्यायचे आहेत. आणि हे वडे तेलात घातल्यानंतर पण आपल्याला गॅस मोठाच करायचा आहे आणि आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला तेल कडकडीत गरम असल्यामुळे आपली या वड्याला फार जास्त बुडबुडे येतात. जसजसं आपले हे वडे तळत जातील, तसतसं आपली या वड्याला जे बुडबुडे कमी होतात आणि मस्त आपली या मोठ्या गॅसवर आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता आपण इथे मोठा गॅस करून हे वडे तळून घेतल्यामुळे आपला इथे बिलकुल वडा फुटलेला नाही. म्हणून आपल्याला वडे तळत असताना मोठा गॅस करूनच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. तर हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला हा एकदम कुरकुरीत वडा करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपल्या इथे एकदम मस्त कुरकुरीत आलटी-पलटी करून दोन्ही साइडनी छान हा वडा तळून घेतलेला आहे. तर हे वडे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. तर अशाच सारख्याच पद्धतीने आपण उरलेले सगळेच वडे आपण तळून घेणार आहोत. तर तेल आपले एकदम छान कडकडीत गरम आहे. तर त्या तेलामध्ये आपल्याला एक 2 ते 3 आपल्याला वडे सोडून द्यायचे आहेत. तर बघू शकता आपण इथे एवढे वडे तळून घेतलेले आहेत. तर कुठलाच आपला वडा अजिबात एकही फुटला नाही आणि मस्त एकदम कमी तेलकट आणि एकदम कुरकुरीत आपले इथे हे वडे छान तळले जात आहेत. तर कधीही असे वडे बनवत असताना अशा पद्धतीने एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये जर तुम्ही वडे करून घेतलात, तर एकदम कमीत कमी तेलकट हे वडे बनवून तयार होतात आणि अजिबात तेलामध्ये वडा घातल्यानंतर फुटत नाही. तर बघू शकता आपण इथे छान सोनेरी कलर येईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत हे दुसरी पण बॅच छान तळून घेतलेली आहे. तर हे तळून घेतलेले वडे आपण झाऱ्याने काढून घेऊया. म्हणजे एक्स्ट्राचं राहिलेलं जे तेल असतं, ते तेल निथळून जातं आणि इथे आपली एकदम कमीत कमी तेलकट आणि एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत आपली इथे हे साबुदाणा वडे बनवून तयार झालेले आहेत. तर हे तळून घेतलेले वडे तुम्ही एखाद्या जाळीवरती किंवा एखाद्या चाळणीवरती जर काढून ठेवलात, तर बराच वेळ हे वडे कुरकुरीत राहण्यास मदत होते. म्हणून एखाद्या जाळीवर किंवा एखाद्या चाळणीवरती हे वडे काढून घेऊ शकता. तर इथे एक 2 दिवसावर आषाढी एकादशी आलेली आहेत. तर आषाढी एकादशीनिमित्त एकदम मस्त कुरकुरीत साबुदाणे वडे केलेले आहेत. तर त्याचसोबत आपल्याला या वड्यासोबत खाण्यासाठी मस्त एक चटणी बनवून घ्यायची आहे. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओला नारळ घेतलेला आहे आणि एक 4 ते 5 चमचे इथे भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याचसोबत आपल्याला यामध्ये हिरवी मिरची घालायचं आहे. तर हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. नंतर यामध्ये एक अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक 2 चिमूट आपल्याला साखर घालून घ्यायचं आहे. साखर घातल्यामुळे आपल्या या चटणीला चव अगदी छान येते. त्याचसोबत इथे आपल्याला एक अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. तर मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. नंतर यामध्ये हे चटणी चटपटीत चवीची होण्यासाठी आपल्याला यामध्ये फ्रेश एक 2 चमचे आपल्याला दही घालून घ्यायचं आहे. तर आपल्याला यामध्ये पहिल्यांदा पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं पाणी घालून आपण अशा पद्धतीने हे चटणी वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपल्या इथे हे साबुदाणा वड्यासोबत खाण्यासाठी उपवासाची चटणी बनून तयार झालेली आहे.
तर हे बनवून घेतलेली चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपले इथे एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी आपले इथे साबुदाणा वडे बनवून तयार झालेले आहेत आणि त्याचसोबत इथे हे साबुदाण्यासोबत चटणी तयार झालेली आहे. तर मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर हे वडे केलात तर अजिबात तेलामध्ये टाकल्यानंतर फुटणार नाहीत आणि वडे हे तेलकटही होणार नाहीत. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की साबुदाणा वडे आणि अशी चटणी करून बघा, चवीला अप्रतिम लागतात. तर तुम्हाला आजची साबुदाणा वड्यांची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.